नमस्कार, मी सचिन गावाने आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात पावसाळी अधिवेशनासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पवनराव लोणीकर यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस नेते नाना पटोले आक्रमक। विधानसभेमध्ये विरोधकांची जोरदार घोषणाबाजी। विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर असलेल्या राजदंडाला नाना पटोलेंनी स्पर्श केल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप। गदारोळानंतर विधानसभा अध्यक्षांकडून नाना पटोलेंचं दिवसभरासाठी निलंबन। भाजपच्या आमदार मंत्र्यांकडून शेतकऱ्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही। रोज निलंबन केली तरी आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार, नाना पटोले ठाम। लोणीकरांच्या वक्तव्यावरून नाना पटोले सभागृहात आक्रमक। पटोलेंनी मोदींबद्दल असंसदीय भाषा वापरली। भाजपा नेत्यांचा आरोप। सभागृहात सत्ताधाऱ्यांचा गदारोळ। नाना पटोलेंनी माफी मागावी, फडणवीसांची सभागृहात मागणी। लोणीकरांनी माफी मागितली असती तर प्रकरण मिटलं असतं। शेतकऱ्यांचा अपमान झाल्यास आवाज उठवणार, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। पवनराव लोणीकरांना माफी नाही, ठोकायला पाहिजे। शेतकऱ्यांनी त्यांना जिथं दिसतील तिथं ठोकायला पाहिजे। पवनराव लोणीकरांच्या शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। नाना पटोले स्वतः विधानसभेचे अध्यक्ष राहिले आहेत। त्यांनी विधानसभेची गरिमा राखली पाहिजे। काँग्रेसमध्ये दिल्लीत पटोलेंच्या नावाची चर्चा नव्हती, म्हणून मोदींचा एकेरी उल्लेख करून पटोलेंनी चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला। एकनाथ शिंदेंचा टोला। बीडमधील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाची एसआयटी चौकशी करणार। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात चौकशी होईल, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागल्याचं दुःख। भीड विनयभंग प्रकरणात लवकरच दूध का दूध पाणी का पाणी होईल, संदीप क्षीरसागर यांची टीका। पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभा आणि विधान परिषदेतील नव्या तालिका अध्यक्षांची नियुक्ती। अमित साठम, सुलभा खोडके, नितीन देशमुख नवे तालिका अध्यक्ष। अमित गोरखे, कृपाल तुमाने हे परिषदेचे नवे तालिका अध्यक्ष।